हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आय होप तुम्ही सगळे अतिशय आनंदात असावे, हीच देवाचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्याशी ना माझं सकाळचं रुटीन जे असतं 6:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत ते शेअर करणार आहे. तर मी इथं ना सकाळी 6:30 वाजता उठले होते. माझ्या दोन्ही मुली झोपल्यात आणि मी उठले. मला डब्बा वगैरे करायचा आहे, त्यांचा पण डब्बा करायचा आहे, माझ्या मिस्टरांचा, आणि माझी मुलगी स्कूलला जाते सो तिचा पण डब्बा करायचा आहे. तर मी इथं पहिल्यांदा पीठ मळून घ्यावं म्हटलं, कारण पीठ थोड्या वेळ भाजी होईपर्यंत जर आपण पीठ वगैरे मळून ठेवलं तर ते चांगलं भिजतं आणि असं चपातीची कणिक जे असते ते मऊ होते आणि चपात्या लाटायला पण बरोबर पडतं. म्हणून भाजीच्या आधी मी नेहमी पीठच मळून ठेवत असते बरं का, आणि नंतर भाजीची तयारी करत असते. तर जास्त पण काही लागत नाही बरं का. ते तर आमच्या डब्याला फक्त 3 चपात्या नेतात. 3 पण तशा देऊ नये, एकतर मी थोडीशी जास्त तर देते, मग नाही तर कमी तरी देते. त्यांना अजिबात चालत नाही. रोज डब्याला 3च चपात्या दे म्हणतात मला, जास्त काय देऊ नको, कारण ती रिटर्न परत येते आपण जरी दिली तरी. आणि ते तिथं जेवतात ना तर तिथं ते मावशींकडून थोडासा भात वरण पण घेतात. आणि ते नेहमी जातात ना, त्याच्यामुळे त्या मावशींना त्यांना असंच वरण भात वगैरे देऊन टाकतात. म्हणजे असं पण म्हणजे कसं देऊन टाकतात, कारण ते रोज जातात ना म्हणून. आणि कधी पण डब्बा ते नेत नाही. समजा शनिवार रविवार तर नेत नाहीत, डेली रविवार तर नेतच नाहीत. मग तिथं जेवायला वगैरे असतात, तर मग त्या मावशी नेहमी जातात ते, म्हणून ते काही त्यांचे पैसे पण घेत नाहीत, ते असंच त्यांना देऊन टाकतात. तर त्या मावशी खूप छान आहेत तिथल्या, म्हणजे असं माणुसकीच्या वगैरे आहेत बरं का. आणि मी इथं ना भोपळ्याची भाजी करणार आहे. बाजारातून मी 2 छोटे छोटे भोपळे आणले होते. मला असं वाटतं की मोठ्या भोपळ्यापेक्षा ना छोटे भोपळे चांगले लागतात. तर मी छोटे आणले, पण एक ना जरा त्यातला अर्धा खराबच निघाला. जाऊ द्या म्हणलं, त्याची साल वगैरे सगळे काढून तो कट करून घेतला छान. आणि छान लागतो भोपळा, मला तर खूप आवडतो आणि भोपळा म्हणजे चांगला असतो. तर तो कट करून वगैरे घेतला आणि मी फ्रीजमध्ये, मला मिरच्याचा डबा सापडत नव्हता. मी शोधत होते नेमका काल कुठं ठेवला तर फ्रीजमध्येच होता, पण मला सापडत नव्हता, कारण तो एका डब्याच्या मागं गेला होता. आणि खाली मी नीट वागून बघितलं तर मला तो दिसला, आणि छोटा पण होता. ह्याच्यात मला कढीपत्ता पाहिजे होता, आणि कढीपत्ता ह्याच्यासाठी पाहिजे होता की मी आज नाश्त्याला पोहे बनवले होते, म्हणून हा कढीपत्ता माझ्या सासूबाईंनी गावावरूनच आणलेला होता. आणि तो मी एका डब्यात भरून ठेवला आहे छान. असा पण सुकून जातो म्हणलं, असे त्याचे पाने वगैरे काढून डब्यात पॅक करून ठेवला म्हणजे चांगला राहतो, जरा ताजा पण हे होतो. आणि असा सुट्टा ठेवला तर तो वाळून वगैरे जातो. तर इथं माझं आता मी भाजी वगैरे दिली आहे फोडणीला, आणि माझ्या बाळाला मी मिठाची भाजी काढते. म्हणजे भोपळा जरी केला, म्हणजे 2-2 भाज्या करतच बसत नाही मी, कधीतरीच करते. काय करते, तिखट पटकन टाकतच नाही त्यात भाजी शिजल्याशिवाय. मग काय करते, त्यातली थोडीशी भाजी माझ्या बाळाला काढून घेते आणि नंतर मग हे करते, तिखट वगैरे टाकते. तर इथं मी भाजी फोडणीला दिली नाही अजून, देते. तर टोमॅटो पण टाकला आहे मी त्याच्यामध्ये, आणि थोडीशी डाळ पण ॲड केली. डाळ जर ॲड केली ना तर आपली भाजी अजून छान लागते. आणि त्यात थोडासा वरून कूट पण टाकला होता, असं मस्त छान लागते. म्हणजे पातळ नाही बनवत मी, अशी रबरबीत अशी सुकीच बनवते भाजी. डब्याला पण द्यायची म्हणल्यावर प्रारूसाठी अशी सुकीच काढून घेतली जरा, पण त्यांना डब्याला थोडीशी अशी पातळच लागते. असं जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही. त्यांना मोकळं केल्यावर पण गिळत नाही, असे टोटरे वगैरे बसतात, म्हणून थोडंसं पाणी वगैरे त्यात ओतूनच मग अशी रबरबीत वगैरे भाजी तयार करते. आणि इथं ना सकाळी सकाळी जर असं काय आपलं आंघोळीचं सामान संपलं ना, साबण म्हणा, शॅम्पू म्हणा, त्या बाथरूममधला किंवा काय म्हणा, तर खूप घाई होते बरं का. तर इथं साबण संपला होता, तेच माझे मिस्टर घेत होते खालून. मी काय केली, एक बरणीच केली आहे, आणि त्या बरणीमध्ये सगळं जे काही सामान असतं ना आपलं, शॅम्पू, कोलगेट वगैरे काय म्हणा, एका बरणीत भरून ठेवलेलं आहे. तर इथं ना माझं सगळं आवरलं आहे, म्हणजे भाजी चपाती वगैरे झाली आहे, आणि पोहे पण बनवून झालेले आहेत. तर इकडं डब्बा भरते आता मी. आणि बघा, एवढीच भाजी त्यांना लागते, ती जास्त भाजीसुद्धा खात नाही, त्यांना लागतच नाही भाजी. जरी आपण दिली तरी ती संध्याकाळी रिटर्न माघारी येते. आणि आधी संपायची भाजी, कारण आधी ना त्यांचे मित्र वगैरे असायचे, पण त्यांची बदली पण झाली आहे मित्रांची. तर आता ते एकटेच असतात जेवायला वगैरे तिथं. तर मग त्यांना संपतच नाही, म्हणून जास्त देऊन पण काय चालत नाही, कारण रिटर्न परत येतं आणि मग त्याचा वास वगैरे येतो, म्हणून मी जास्त पण देत नाही त्यांना.
आणि इथं माझ्या बाळाचा पण डबा भरायचा होता, तर भोपळा काढला होता मिठाचा. तर तिला कसं द्यावं लागतं, म्हणजे मी आधी भाजी चपाती अशी सुट्टी सुट्टी द्यायचे, पण नंतर नंतर त्या तिथल्या मॅडम म्हणायला लागल्या की रोल करून देत जावा, चपाती भाजी वगैरे घालून असं रोल करून देत जावा, कारण मुलांना खाता येत नाही आणि ती नवीन नवीन असल्यामुळे कसं तिला खाता पण येत नव्हतं, म्हणून मी तशी द्यायचे तरी पण बरं का त्याला. पण मला नंतर लक्षात आलं की हां, तिला खरंच खाता येत नाही, असं दिल्यावर तिला खाता येते व्यवस्थित म्हणून. नंतर मग तशीच मी द्यायला लागले तिला. रोल करून खाते ती आणि म्हणजे कसं असतं, मस्त खाता पण येतं आणि डब्बा असं म्हणजे संपवते, कधी कधी नाही संपवत. कधी मोकळा येतो, कधी म्हणते ह्याला दिला त्याला दिला असं म्हणते, कधी म्हणते मी सगळा खाल्ला वगैरे. तर तिच्या जर आवडीची भाजी असेल ना तर ती खाते, सगळं संपून येते. आणि तिला भेंडी खूप आवडते. भेंडी तर सगळ्याच मुलांना आवडते बरं का. हिला पण खूप आवडते. तर अशी इथं माझे डबे वगैरे पॅक करून झालेत. तर तिला उठवायच्या आधी म्हणलं आपण सगळे डबे वगैरे नीट पॅक करून घ्यावे, कारण एकदा ती उठली की मला तिच्याच मागं लागावं लागतं. आणि आता नशीब बारकी पण झोपली नाही, तर ती उठली की सतत माझ्या पाठीमागत असते बरं का, सोडतच नाही मला. तर इथं बघा माझ्या गॅलरीमध्ये मी काही झाडं लावलेत, त्याला कळ्या पण आल्यात, आता भरपूर कळ्या पण यायला लागलेत. आणि इथं एक मोगऱ्याचं आहे, त्याला पण भरपूर कळ्या आल्यात आणि रोज 2-3 फुलं निघतात बरं का. जास्वंदीच्या ह्याला पण निघतात आणि माझ्याकडनं पिवळी जास्वंदी जी की मी घरून आणली होती माझ्या, तर त्याचं पण मस्त हे झालं आणि त्याला पण कळ्या लागल्यात बरं का. आता सध्या तर मी तुम्हाला हे माझे एक फुल लागले, 2 फुलं लागलेली मोगऱ्याला, तेच दाखवत होते. आणि इथं म्हणलं आता मॅडमला उठवावे, इथं 8 वाजले होते, आता 8 वाजले होते. तर मी लवकर उठवत नाही, माझं जोपर्यंत आवरत नाही ना तोपर्यंत मी तिला उठवतच नाही, कारण ती उठली की मग कालवा वगैरे करते. आणि छोटीला पण मग ती पण उठून बसते, मग असं ती पण उठली की मग मला काय करावं ते सुचत नाही बरं का. आणि माझी सगळी कामं तशीच राहतात आणि मग काय करावं काय नाही काय समजतच नाही बरं का. काय कामच सुचत नाही, म्हणजे ती उठली तर मग पाठी मागं असते सारखी. तर म्हणून मी हिला लवकर उठवत नाही. तर ब्रश वगैरे करताना पण आमची खूप नाटके असतात बरं का, हेच नको तेच नको, हे असंच आहे ते तसंच आहे म्हणून. आणि तिच्या हाताने तिला ब्रश करायचा असतो, मला पण करून देत नाही. कधीतरी असे लाडी गोडी लावून ना मी घेत असते आणि चांगला ब्रश करत असते तिला. तर इथं ब्रश वगैरे सगळं झालं, आंघोळ वगैरे सगळं झाली, अजून तिला खायचं प्यायचं आहे. आणि हे छोटं पिल्लू पण उठून बसलेलं तोपर्यंत बरं का. आता चांगला मूड असला ना तर ती खेळत बसत असते बरं का. पण कधी चांगला मूड नसला किंवा मधूनच झोपेतनं उठले कोणाच्या आवाजाने हे, तर मग ती म्हणजे असे चिडचिड करते सारखी आणि ते सारखी माझ्याकडेच पळत असते. तर तिथं सगळं तिचं आवरून वगैरे झालं, त्यांचा पण नाश्ता वगैरे करून झाला आहे. आणि तिचा नाश्ता चालला इथं, तिला ते तसले मिठाचे शंकरपाळे ती खात बसली होती, तिला ते खूप आवडतात बरं का. तिच्या आजीनेच येताना ते आणलं होतं अलिबागवरून, पॅकेटच होतं ते आणि तिला ते पूर्ण पॅकेट तिने एकटीने संपवलं. आम्ही त्यातलं तर काहीच खाल्लं नाही. मी टेस्ट केली होती बरं का थोडी, छान लागत होतं, मिठाचं असं ते होतं त्यात, जे असं काय म्हणतात त्याला, ओवा वगैरे होता, छान लागत होतं ते. आणि नंतर तिला मी थोडंसं दूध दिलं होतं प्यायला ते खाऊन झाल्यावरती. आणि इतका वेळ लावते खायला, तर म्हणजे असं टाईमपास करत करत करत. आणि यांना पण उशीर होतो ना, मग हे पण चिडचिड करतात की त्यांना पण ते सर वगैरे जरा थोडेसे बोलतात उशीर झालं की म्हणून. आणि मी म्हणत असते बरं का ह्यांना, जर तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही जावा, पण उगाच थोडासा एक 5-10 मिनटाचं हे असतं आणि त्याच्यासाठी मग मला मग लांब जावं लागतं हिला घेऊन वगैरे. तर मग ते म्हणतात जाऊ दे सोडतो जाता जाता वगैरे, तसं त्यांना जर लवकर जायचं असलं तर मी सोडते बरं का. असं थोड्या अंतरासाठी मग नाही एकटीला सोडून ते जात, ते घेऊन जातात तिला तिकडे सोडून वगैरे स्कूलमध्ये, मगच जातात ते ऑफिसला. तर इथं अजून खायचंच होतं आमच्या मॅडमला, मॅडमचं खाणंच उरकत नव्हतं. तर हे बघा पिल्लू आमचं सॉक्स आणून देत होतं. दीदीचे सॉक्स म्हणलं की लगे गॅलरीतनं तिने दुसरा जोडा आणून दिला होता सॉक्सचा. आणि तिच्या ह्याच्या नातात मला हे विसरले होते की इथं कांगवा लावून ठेवला आहे म्हणून. मला माहीतच नव्हतं माझ्या डोक्याला कांगवा आहे. नंतर जेव्हा मी उशिराने व्हिडिओ वगैरे बंद केल्यावरती जाऊन बघते आरशामध्ये, तर माझ्या डोक्याला कांगवा होता. म्हणलं जाऊ दे काय होतं असं कधी कधी. तर इथं आम्ही बाय बाय वगैरे केला जाताना आमचं, म्हणजे ती रोज मागे वगैरे लागते बरं का, पण नशिबास ती मागेच लागली नव्हती. चांगला तिनं टाटा बाय बाय वगैरे केला, जा म्हणले, पी वगैरे दिली पप्पाला तिच्या. आणि अशी म्हणजे शांत होती, मागं बिगे बिलकुल लागली नाही. तर रोज ती मागं लागते, रडते, जायचंय मम्मा मला पण यायचंय म्हणून. तर चला आजचा व्लॉग मी इथंच संपवते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. बाय.